या गोष्टी ज्या कोणी काही केलेले त्याला तशाच पद्धतीने उत्तर मिळणार आणि भविष्यामध्ये अशी कोणतीही गोष्ट घडणार नाही। याचं प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे। आज पुरोगामी चळवळी संपवण्याचं हे महायुतीच्या सरकारचं षडयंत्र आहे आणि प्रत्येकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे महायुतीचं सरकार करत आहे। सरकारला नक्की काय करायचं आहे तर एक करायचंय की आम्हाला बी तुमच्या धार्जीने करा, मायबाप सरकार आम्हाला बी तुमच्या धार्जीने करा। पण करणार कसे? आमच्या रक्तामध्ये पुरोगामी विचार आहेत, आमच्या रक्तामध्ये बुद्ध आहेत, आमच्या रक्तामध्ये छत्रपती संभाजी महाराज आहेत, आमच्या रक्तामध्ये शिवाजी महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आमच्या रक्तात आहेत। मग तुम्ही आम्हाला काय करणार? तर तुम्ही आम्हाला असं करू शकता की तुम्ही आम्हाला 5-5 वर्ष 2-2 वर्ष जेलमध्ये टाकू शकता, हरकत नाही, आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे। पण आमच्या अस्मितेवर, आमच्या पुरोगामी विचारांच्या नेत्यावर जर कोणी असा भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर ह्या सापाच्या अवलादी ठेचून काढल्या जातील आणि याला गांभीर्याने सर्व समाज जो कोणी प्रतिगामी विचारांची माणसं याला पाठिंबा देतात हे सर्व महाराष्ट्र जाणतो आहे की अशा घटना कोण करत आहे आणि ह्याचा माग हात कोणाचा आहे। कुत्र जरी भोकत असलं तरी त्याला कोण तुकडा टाकतंय, कोण दगड मारतंय, हे हात भविष्यात येणाऱ्या काळामध्ये ठेचला जाईल। आम्ही जसं बुद्धांची अहिंसा मानतो तसं शहीद भगतसिंग यांचे पण विचार आमच्या शरीरामध्ये आहेत। येणाऱ्या काळात अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या नाहीत पाहिजे आणि अशा जर घटना घडल्या तर जशाच तसं उत्तर दिलं जाईल। एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय। आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती काल अक्कलकोट या ठिकाणी जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध करणं आणि आदरणीय प्रवीणदादाचा सत्कार करणं यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहे। या संबंधाने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पुरोगामी संघटनांमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या सर्वांना देखील माझं सांगणं आहे, आपण घटना घडल्यानंतर असा निषेध करणं आणि पुन्हा आपण आपल्या बेळामध्ये जाऊन बसणं हे आता बंद केलं पाहिजे। कलबुर्गी गेले, पानसरे गेले, दाभोळकर गेले, गौरी लंकेश गेल्या, तुम्ही अजून किती लोक जाण्याची वाट बघत आहे? या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये ही वर्चस्वाची लढाई सुरू आहे। ज्याचे त्याचे विचार दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे। विचार जर दाबले जात नसतील तर त्या माणसाला संपवलं जात आहे आणि आम्ही रोज उठतोय, कोण कॅन्डल मार्च काढतोय, कोण मुक्काम मोर्चा काढतोय, कोण निषेध नोंदवतोय। किती दिवस आपण चालवणार आहे? या भारतामध्ये जोपर्यंत हे RSS BJPचं सरकार आहे आणि अशा लोकांना जे पाठीशी घालत आहेत अशा लोकांना रस्त्यावरती आणून झोडून काढलं पाहिजे, तोपर्यंत हे थांबणार नाही आणि हे होईल या भीतीने कदाचित जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे। तुम्ही मोर्चे काढायचे नाहीत, तुम्ही सरकारच्या विरोधात बोलायचं नाही, आम्ही म्हणतोय तेच खरं म्हणायचं आणि अशा पद्धतीनं प्रत्येकाचे आवाज दाबले जात आहेत आणि आम्ही सुद्धा छक्क्यासारखं बाहेर येतो, निषेध नोंदवतो। किती लोक होती काल हल्ला करायला आणि किती लोक स्वागताला होत? 7 लोक हल्ला करून निघून जातात आणि आम्ही मात्र सोशल मीडियावरती निषेधाच्या गप्पा गोष्टी करतोय। निषेध करून जमणार नाही मित्रांनो, जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे। आम्ही बी शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, आम्ही त्या अवलादीचे आहोत हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे। ज्या हिजड्यांना जमत नाही समोरासमोरची लढाई, ते हिजडे अशा पद्धतीचं वागणूक करत असतात आणि सरकार त्यांना पाठीशी घालत असते। या लाईव्हच्या माध्यमातून माझा सवाल आहे, सरकारने, पोलिसांनी अण्णा काटेचे कॉलचे परवादितचे कॉल रेकॉर्ड चेक केले पाहिजेत
कुणाचे त्याला कॉल आले, कुणाचं त्याच्या फोनवर बोलणं झालेलं आहे आणि कोण त्याला पाठीशी घालतंय याचं जर डिटेलिंग केलं तर सगळे पाठीमागे कोण आहेत त्याच्या हे सगळं सापडून जाईल. परंतु आम्ही सोशल मीडियावरती निषेध नोंदवण्याच्या पलीकडे कुठल्याही प्रकारची भूमिका घेत नाही. इथं मी राहुल मखरे यांना विनंती करतो, खरं तर महाराष्ट्र बंद व्हायला पाहिजे होता आज आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी उघडपणे ही भूमिका घ्यायला पाहिजे होती, भाजपचं नाव घ्यायला पाहिजे होतं आणि घेतलंच पाहिजे, कारण हे लोक भाजपशी संबंधित आहे. आम्ही जर नुसतं निषेध करणार असं सोशल मीडिया वापरून आणि सोशल मीडियावरनं तर हे होणार नाही. आज प्रवीण दादाला झालंय, उद्या तुम्हाला होईल. माझ्यासारखी लोक मारली जातील रस्त्याला. आम्ही मरणाला भिणारे लोक नाही. आम्ही सुद्धा त्या भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये शहीद झालेल्यांच्या अवलादी आहोत. आम्ही जशाला तसं उत्तर देणारे लोक आहे. आमच्या हातामध्ये काहीच नव्हतं तेव्हा बी आम्ही कधी हारलो नाही आणि हातामध्ये तलवार होती तेव्हाही कधी हारलो नाही. म्हणून आम्हाला या संघटना जेवढ्याही पुरोगामी आहेत आणि जेही पाठिंबा द्यायला आलेले आहेत किंवा जेही निषेध नोंदवत आहेत त्या सर्वांना सांगणं आहे, जशाच तसं वागा, त्याशिवाय हे सरळ होणार नाही. ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आलेले हे छक्के आहेत, हे तुमचं आमचं संरक्षण करू शकत नाहीत. तुम्हाला जशा तशी भूमिका घ्यावी लागेल आणि ती भूमिका जर घेणार कोण असेल तर त्याच्याबरोबर तुम्हाला उभा राहावं लागेल. अन्यथा तुमचा सुद्धा उद्या कलबुर्गी, दाभोळकर, पानसरे होणार म्हणजे होणार. प्रवीण दादा काल वाचलेत, उद्या सांगू शकत नाही वाचतील की नाही वाचतील. भूमिका घ्यायची तर ठाम घ्यावी लागेल, नसेल तर घरी बसा, काय फरक पडत नाही. असे बायका पोरांना जगवण्यात तुमचं आयुष्य चाललेलं आहे. निर्णय घ्या, ठाम घ्या आणि त्या संबंधानं ही भूमिका घेतली पाहिजे. आज जेवढे लोक आलेले आहेत एकच मागणी असली पाहिजे, अण्णा काटेचे कॉल रेकॉर्ड चेक केले पाहिजेत, कालचे, परवाचे, 2-3 दिवसापूर्वीचे, आठवड्याचे. आणि त्यांचं कुणाशी बोलणं झालंय, काय झालंय. संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतोय, आज काल नाही संघटना उदयाला आली. कोरटकर ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलतो, भगतसिंग कोश्यारी ज्यावेळेस विरोधात बोलतो, त्यावेळेस काय रिवर्स पाठीमागं माघारी गेला होता का? इथं जमलेल्या सगळ्यांना विनंती आहे, भूमिका ठाम घ्या. ठाम भूमिका घेतली तर आम्ही तुमच्या बरोबर आहे. भारतीय स्वाभिमानी संघाचा राष्ट्रीय महासचिव या नात्यानं या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. काल आपल्याच शहरातील अण्णा काटे, दीपक अण्णा काटे यांनी प्रवीण भैया गायकवाड जे संभाजी ब्रिगेडचे प्रमुख आहेत आणि त्यांच्यावर त्यांनी शाई टाकून, वंगण टाकून भ्याडपणे हल्ला केला, त्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी उभा आहे. वास्तविक अण्णा काटेसारख्या माणसाला हे धाडस का झालं याचा आपण सर्वसामान्य लोकांनी विचार केला पाहिजे. आता समजा ह्या रस्त्याने कोण चालला असेल तर त्याचा खिसा कापायचं धाडस कोण करू शकतो? तर ज्याला पोलिसाचं प्रोटेक्शन आहे तो खिसा कापायचं धाडस करू शकतो. गेली 4-5 वर्ष आपण झालं बघतोय की अण्णा काटे बऱ्यापैकी भाजपच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि भाजपच्या कॉन्टॅक्टमध्ये असताना त्यांनी वेगवेगळे गुन्हे केलेले आहेत. पाठीमागं पुण्यामध्ये देखील त्यांच्याकडे पिस्तूल सापडला. म्हणजे अशा माणसावर खरं तर ह्या सरकारने कारवाई करायला पाहिजे होती, परंतु हे सरकार का कारवाई करत नाही? तर सरकारला जाणून बुजून मराठा, धनगर मराठा, धनगर माळी, धनगर एससी, मराठा एससी असा वेगवेगळ्या जातीत वाद लावायचा आहे आणि हा वाद लावायचं काम भाजपच्या माध्यमातून जोरात काम चालू आहे. आणि भाजप सरकारला पक्क माहिती की एकदा ह्यांच्यात वाद लागलं की तुम्ही तुमच्या घामाचा दाम मागणार नाही, तुम्ही शेतमालाच्या भावाचा विषय काढणार नाही, शहरातल्या सुविधाचा विषय काढणार नाही, तुम्ही फक्त ह्या चर्चेत रंगून जाणार. आणि आता जसं नानांनी सांगितलं तसं फक्त निषेध व्यक्त करणार, खाटावर उतान पडल्या निषेध व्यक्त करणार आणि तेवढंच समाधान मानणार. आता खरं तर ह्याच्यात आपण समाधान मानायचं म्हणजे जसं कुत्र्याला दगड मारला तर कुत्रा दगड चावत बसते, पण हेच धाडस तुम्ही वाघाला दगड मारायचं करत नाही. कारण तुम्हाला माहिती असतं की जर कुत्र्याला दगड मारला तर कुत्रं दगड चावत बसते, परंतु वाघाला दगड मारला तर वाघ ज्या दिशेने दगड आलाय त्या दिशेला जाऊन दगड मारणाऱ्याच्या नरडीचा घोट घेते. आता आपण वाघ बनायचं का पडल्याला दगड चगळायचा हे आपण ठरवलं पाहिजे.
दगड मारणारा अण्णा काटे हा दगड आहे, लक्षात घ्या. त्याला मराठ्यांचा इतिहास माहित नाही, मराठी शूद्र आहे हे त्याला माहित नाही, शिवाजी महाराज हे त्याला माहित नाही, छत्रपती संभाजीराजांच्या बाबतीत काय काय घडलं हे त्याला माहित नाही. म्हणजे जसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सूर्याची पिसा किंवा आणखीन काही लोक जे मोगलांना फितूर झाली होती, त्याच पद्धतीनं आता मराठा समाजातील काही लोक फितूर व्हायला लागले त्या भाजपच्या अनाजी पंथांना, आणि आपल्यातल्या आपल्यात वाद लावायचं काम करायला लागले. आपण आता खरं तर वकील साहेब, माझं मत आहे की एकदा शिवप्रतिष्ठान जे आहे ना त्यांचा एकदा शिवाजी महाराजांच्या बाबतीतला जसं पूर्वी तमाशामध्ये सवाल जबाब चालायचा तसा एकदा त्यांना आपण बुद्धीची लढाई लढूच, पण मुद्द्याची एकदा त्यांना लढाई येते का ती बघू. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झालाय, संत तुकाराम महाराजांचं काम काय आहे, रामदास स्वामीला तुम्ही का मानताय, परत ते स्वामी समर्थ नेमका प्रगट कसा झाला, या पृथ्वीवर साधा दगड नव्याने प्रगट होत नाही, ही माणसं प्रगट झाली की त्याला हजारो भक्त झालेत आपली. म्हणजे खरं तर अक्कलकोटचा महाराज असेल, तिकडं गजानन महाराज असेल, तिकडं शिर्डीचा साईबाबा असेल, ही नेमकी प्रगत झाली कशी माणसं, त्यांच्या आया कोण आहेत हे एकदा आपण भाजपवाल्यांना खुल्या विचारलं पाहिजे. एकदा त्यांच्याजण आपल्या सवाल जबाब व्हायला पाहिजेत, आणि मग अण्णा काटेसारखी जी माणसं आहे ती कदाचित बदल होऊ शकतो ह्यांच्या विचारात. कारण हे स्वतःच्या मेंदूने हे काम करत नाहीत, हे फक्त पाठीवर थाप मिळवून घेण्यासाठी त्यांनी दुष्कृत्य केलेलं आहे, आणि ह्याचा आपण निषेध करू. पण निषेधाबरोबर इथलं पुढं कसं वागायचं ह्याच्याबरोबर हे देखील ठरवू. आणि त्याचबरोबर ज्या माणसाचा त्यांनी म्हणजे हे केलं, अंगावर शाई ओतली, त्या माणसाचं आपण स्वागत केलं पाहिजे. अशा माणसांना लढण्याचं आपण बळ दिलं पाहिजे. ते लढत असतील तर आपण जर त्यांचं समर्थन केलं लढणाऱ्या माणसाचं, तर त्यांच्यामध्ये दहावीचं बळ आल्याशिवाय राहणार नाही, आणि त्यांची जी समाजकार्य जे चालू आहे तेच आणखी पुढे चालावं अशी त्यांना आपण शुभेच्छा देऊया. एवढंच बोलतो, इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा. आज या ठिकाणी आपण सर्वजण पुरोगामी विचाराचे, शिव फुले छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचे जे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी आपण काल जो प्रकार घडला अक्कलकोटमध्ये त्या प्रकाराचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि आपल्या सर्वांचे लाडके पुरोगामी विचारसरणीचे नेते शिवशाहू फुले आंबेडकरांची विचार पेरणारे आपले सर्वांचे लाडके नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो अक्कलकोटमध्ये भ्याड हल्ला झाला, त्या हल्ल्याचा या ठिकाणी आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंदापूर तालुक्याच्या वतीने सर्वप्रथम निषेध करतो. जो दीपक काटे नावाचा जो गुंड आहे, त्या गुंडाच्या नावावर इंदापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विविध असे गुन्ह्याची नोंद आहे, आणि तो गुन्हेगार शिवधर्म फाउंडेशनच्या नावाखाली आपली एक गुन्हेगारांची टोळी चालवत आहे. या टोळीचा सरकारने, पोलीस प्रशासनाने अभ्यास करून त्या टोळीवर मोका कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. त्याचं म्हणणं आहे की संभाजी हे एकेरी नाव येते, परंतु संभाजी हे आदरार्थी नाव आहे. आदरार्थी नाव ज्यावेळेस आपण संभा म्हणतो ते त्याचा एकेरी उल्लेख होतो. संभाजी हे एकेरी उल्लेख होत नाही. आपण आपल्या घरात सुद्धा संभाजी, शिवाजी हे नावं ठेवत असतो, परंतु त्यांच्या पुढे आपण छत्रपती कधी नाव लावत नाही. आपल्या मुलाचं नाव समजा संभाजी ठेवलं तर छत्रपती संभाजी बाळासाहेब सरोदे असं नाव होईल का? तर त्याचाही विचार त्यांनी करण्याचं गरजेचं आहे. हा बिंडो गुंड पोरगा आहे, याला जे चालवत आहेत चावी देऊन संभाजी भिडे नावाचा जो आतंकवादी आहे त्याचा तो हा भाडेकरू धारकरी आहे, आणि त्याचाही प्रशासनाने ताबडतोब बंद करावा, आणि तर त्याचं इंदापुरात काळतोंड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जय भीम, जय भारत. काल अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला, त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण पुरोगामी विचारांचे पायी तिथं जमलेलो आहोत. बंधूंनो, प्रवीणदादा गायकवाड
हे नाव महाराष्ट्राला काही नवीन नाही. प्रवीणदादा गायकवाड यांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष या महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांना विदेशामध्ये नोकरी देण्याचं काम हे प्रवीणदादा गायकवाडांनी केलेलं आहे. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून फुलेशाहू शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीचे जे विचार पेरण्याचं काम हे ब्रिगेडच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रवीणदादांनी केलेलं आहे. आणि अशा या पुरोगामी विचाराच्या नेत्याचा आवाज दाबण्यासाठी कालचं जे हे कृत्य केलं आणि आपल्यासाठी लज्जास्पद अशी गोष्ट आहे की जे आरोपी आहेत ते आपल्या इंदापूरमधील आहेत. या आरोपींनी जे काल कृत्य केलं हे अतिशय निंदनीय आहे. एका क्षुल्लक गोष्टीवरून तुम्ही म्हणता संभाजी हे नाव एकेरी आहे. बंधूंनो, आपण सर्वजण बाबासाहेबांची गीतं आपण ऐकतो. बाबासाहेबांचा अनेक गीतांमध्ये एकेरी उल्लेख केलेला आहे. का बाबासाहेबांवर प्रेम आपलं कमी आहे का? यासारख्या फालतू गोष्टी घेऊन कुठंतरी पुरोगामी विचारांचा आवाज दाबण्याचं काम या सरकारच्याच माध्यमातून पुरस्कृत असं काहीतरी केलं जाते असा शंका आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं काल जे कृत्य या आरोपींनी केलं त्याचा तीव्र असा जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर कडक असं शासन या सरकारनं करावं असं विनंती करतो. सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रवीणजी गायकवाड साहेब यांच्यावर जो काल भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचा प्रथमतः मी तीव्र शब्दात निषेध करतो. खरं तर ज्या ज्या वेळेस समाज जागृती करण्याचं काम महापुरुषांनी केलं, राष्ट्रसंतांनी केलं, त्यावेळेस त्यांना अनंत अडचणी आल्या आणि त्याच महापुरुषांचं कार्य आपल्यासारख्या चळवळीतील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी करत असताना जो आवाज दाबण्याचा प्रयत्न कुठल्या तरी माध्यमातून होतोय हे अत्यंत निंदनीय आहे. याचा आपण सर्वांनी निषेध करणं हे फार गरजेचं आहे. कारण ज्या ज्या वेळेस या समाजाला जागा करण्याची वेळ आली, मग या अगोदर आपण पाहिलेच आहे नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांनी सुद्धा जे सत्य आहे, जे चुकीचं आहे, जे धर्माचं नाव घेऊन समाजाला चिरडतात असल्याच्या विरोधात त्यांनी कार्य केलं. अशा नीच प्रवृत्तींनी यांना संपवण्याचं काम केलं. म्हणून संभाजी भिडेसाठी आताच वक्त्यांनी नाव घेतलं. हे संभाजी भिडे यांचं नाव खरं कुलकर्णी त्यांनी स्वतःचं नाव दडवलं आणि प्रत्येक वेळी त्यांनी मनोवादी कृती करून जे समाजाला जागा करतात त्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं दडपण्याचा प्रकार केलेला आहे. म्हणून या संभाजी भिडेंचा सुद्धा मी तीव्र निषेध करतो आणि शासनाला एक आवाहन करतो, अशा लोकांना तुम्ही पायबंद घाला जे समाजामध्ये दरी वाढवते ती समाज जागृत करणाऱ्या प्रवीण गायकवाड सारख्या साहेबांना त्यावर भ्याड हल्ला केला जातोय. हे त्या हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं कृत्य नाही, याच्यामध्ये या सुप्त गोष्टी चाललेल्या आहेत. म्हणून शासनाने आता गंभीरपूर्वक दखल घ्यावी. शासनाला वाटत असेल हे आम्ही काय करतोय आणि आम्ही कुणाला पुढे सुटतोय आणि काय घडवते ती आणि आमचं काय कळत नाही असं शासनाला वाटत असेल. परंतु जनताही दूधखुळी नाही, जनता पूर्ण ओळखून आहे. म्हणून शासनाने असल्या लोकांचा बिमोड करावा, त्यांचा पाय बांधावं, नाहीतर सर्व संघटनेच्या वतीनं असल्याचा बिमोड केला जाईल. हे कुणी मागं पुढे पाडणार नाही. म्हणून प्रवीण गायकवाड साहेब एकटे नाहीत, त्यांचे विचार महापुरुषांचे विचार पोहोचवण्याचं काम ते दिवस रात्र अहोरात्र बहुजन समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम प्रवीण गायकवाड साहेब करत आहेत. संभाजी ब्रिगेड छत्रपती संभाजी राजेविषयी आपल्या सर्वांना आदर आहे. छत्रपती संभाजी राजांचं कार्य सांगून भागत नाही. त्यांचं नाव घेऊन नुसता हल्ला करणं, भ्याड हल्ला करणं हे भागत नाही. संभाजी राजांचे विचार हे घेणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेस क्रांती करणाऱ्यावर समाज जागेकडे हल्ले झाले, त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला, त्याच्या कितीतरी पटीनं पुन्हा क्रांती घडलेली आहे. हजारो लाखो संख्येने जनता रस्त्यावर उतरलेले आहे. म्हणून कुणाला वाटत असेल असा आवाज दडपला गेल्यावर
हे कार्यकर्ते संपतील, ही सभा जागा करणारी माणसं संपतील आणि आपलं मनोराज्य कारभार होईल हे त्यांनी समजू नये. हे येण्याच्या नंदनवनात आहेत. अशांचा बंदोबस्त करायला इंदापूर तालुक्यातली सर्व सुज्ञ जनता पूर्ण ताकदीनिशी उतरलेली आहे. तेव्हा पोलीस प्रशासन असो, शासनाने असल्याचा बंदोबस्त कायमस्वरूपी करावा. इथून पुढे असल्या चाली होऊ नये, असे कृत्य घडू नये. प्रवीण गायकवाड साहेबांच्या पाठीमागे आपण सर्वजण खंबीर आहोत. त्यांच्या केसालाही टक्का लागू देणार नाही. म्हणून या किट्याला गाठून ही करून असं विद्यार्थी कृत्य कुणी करू नये. मरत असाल तर समोर यावं, सांगून करावं, ही करा. पण असल्या आडवी करू नये. आम्ही सामाजिक चळवळीत 25-35 वर्ष काम करतोय. आम्ही उलट्या काळजीची माणसं आहे. आम्ही आमचं काहीच हे फुकीला टाकून आलो नाही. असल्या भ्याड कृत्याला हल्ल्याला कधीच आम्ही भिलो नाही. भिलो असतो तर आम्ही असं राहिलोच नसतो. म्हणून शिवशाहू फुले आंबेडकर, लहूजी, अण्णाभाऊ साठे, राहिलेले होळकर या सर्वांच्या विचाराने आम्ही कार्य करतोय. यांच्या कार्याचा वसा आम्ही पुढे चालू ठेवणार आहे. कुठला हरामखोर येऊन अशा कृत्याला किंवा आम्हाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. म्हणून इथून पुढे प्रवीणदादा गायकवाड सारख्या बहुजन समाजाला जागा करणाऱ्या व्यक्तीला अडचणीत आणण्याचा कोणी प्रयत्न करू नये. त्यांच्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नये. नंतर त्यांना जागा शासन दाखवलंच, परंतु जनता सुद्धा दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो आणि या घटनेचा पुन्हा एकदा तीव्र निषेध करतो. भट्ट्याहून जमात संघटना आणि तमाम इंदापूर तालुक्याचे तीव्र धिक्कार करतो आणि माझी 2 शब्द बोलतो. जय भीम, जय शिवराय. आज आपल्या इंदापूर शहरामध्ये संभाजी ब्रिगेडचे आणि शाहू फुले आंबेडकर विचारधारेचे पुरोगामी नेते आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो भ्याड हल्ला झाला त्या निषेधात या ठिकाणी खरं तर हा विषय मांडताना मला अतिशय आपलीच मान शर्मेने खाली जाते. त्याचं कारण असं आहे की जो दीपक अण्णा काटे आहे तो आपल्याच तालुक्यातला आहे आणि त्याला आपण विचार कसं काय देऊ शकलो नाही शाहू फुले आंबेडकरांचं. या गोष्टीचं खरं तर चिंतन करण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत आहे. खरं तर मी दीपकांना काटेला सांगत की प्रवीणदादा गायकवाड हे मोठ्या वैचारिक उंचीवर पोहोचलं हे व्यक्तिमत्व आहे. सयाजीराव गायकवाडांच्या वंशातलं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्याच पद्धतीनं तो काम करताना प्रवीणदादा गायकवाडांचं दिसत आहे. मी दीपकांना काटेंना की आपल्या जो व्यसनात लावतोय संभाजी पिढी नाव दिले ती पिढी बंद केली पाहिजे. शिवाजी पिढीला नाव दिले शिवाजी पिढी महापुरुष ते पण बंद केलं पाहिजे. आणि दुसरं आता दीपकांना भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात आणि भारतीय जनता पार्टीसाठी विचारधारा गो माता म्हणते आणि त्या गायचं सुद्धा गायचप चित्र आहे ती पण बंद झाली पाहिजे. गायचप कशामुळे ते व्यसनी बनून आपला तरुण व्यसनी बनून पण त्याचं सगळं अस्तित्व प्रपंच धुळीला मिळतंय. अशा गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. अशा महान विचारांच्या नेत्याला काळं फसवून त्यांच्या या गिळ घालण्याचं काम दीपकांना सारख्या कार्यकर्त्यांनी करू नये. खरं तर दीपकांना भेटले त्यांना पुरोगामी विचाराचं इथल्या लोकांनी त्यांनी माहिती घ्यावं आणि इंदापूर तालुक्याची एक वेगळी ओळख आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये की पुरोगामी विचाराचा खरं तर लोकशाही संविधानाला मानणारी इंदापूर तालुका आणि तालुक्यातल्या लोकांनी चांगल्या व्यक्तीला असं करणं चांगलं नाही. आणि झालेल्या घटनेचा आज प्रवीणदादा आपल्या इंदापूर शहरामध्ये येणार आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी आज बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, महापुरुष शिवाजी महाराजांचा पुतळा यांच्या नगरपालिका साक्षीनं त्यांना या ठिकाणी त्यांचा सन्मान करणार आहे इंदापूर शहराच्या वतीनं. आणि झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करतो. एवढंच या ठिकाणी बोलतो. धन्यवाद. प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचा निषेध राष्ट्र सेवा दल इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती यांच्या वतीनं करीत आहे. दादांच्यावरती जो हल्ला झाला हा सुनियोजित हल्ला आहे. अक्कलकोट या ठिकाणी जरी हल्ला झाला असला तरी हा हल्ला शासन पुरस्कृत हल्ला आहे. शासनाला जातीयवादी भूमिका घेऊन सर्वसामान्य धर्मनिरपेक्ष विचाराच्या माणसांना दाबून टाकायचं आहे. हे फडणवीस सरकार हे जातीयवाद्यांचं समर्थन करणारं सरकार आहे
आणि नियोजनबद्ध जे धर्मनिरपेक्ष विचाराचे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे, छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचे काम करतात, त्या लोकांना संपवायचं, त्या लोकांना थांबवायचं, त्या लोकांना दाबायचं. तुम्ही म्हणताल ह्याला काय पुरावा आहे? तर गेल्या महिन्यामध्ये देहूपासून पंढरपूर पर्यंत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची दिंडी निघाली. या दिंडीमध्ये गेली 10 वर्ष संविधान दिंडी चालवतात आणि ही संविधान दिंडी महाराष्ट्राचे नामवंत पत्रकार, लेखक, कवी श्यामसुंदर सोनार महाराज आणि त्यांचे सहकारी राष्ट्रसेवा दल आणि समाजवादी विचाराच्या परिवाराचे हे लोक चालवतात. आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं राष्ट्रसेवा दल एक दिवस वारी अनुभवावी या सत्राखाली येत असतात. श्यामसुंदर महाराज ज्यावेळेस दिल्लीमध्ये चालायला लागले आणि ते संतांचे विचार सांगायला लागले, श्यामसुंदर महाराजांचं कीर्तन हे सांप्रदायिक कीर्तन असतं, पारंपरिक कीर्तन असतं. परंतु श्यामसुंदर महाराज हे महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार आहेत आणि त्यांनी आपल्या कीर्तनातून स्त्री पुरुष समानतेचा विचार मांडला, धर्मनिरपेक्षतेचा विचार मांडला. संतांनी जातीनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष व्यवस्था कशी अपेक्षित आहे हे सांगितलं आणि हा संप्रदाय, वारकरी संप्रदाय हा कशासाठी चालतो आहे हे सांगितल्यानंतर जातीयवादी धर्मवादी लोकांची डोकी भडकली आणि ते म्हणले की ही दिंडी जी आहे ही दिंडी ही नक्षलवादी दिंडी आहे आणि नक्षलवादी दिंडी असून सर्वसामान्य माणसाला याच्यामुळे धोका आहे आणि हा शहरी नक्षलवाद आहे. एक सामन्याचा उपसंपादक असलेला माणूस, लोकमतचा उपसंपादक असलेला माणूस किंवा प्रहारचा संपादक असलेला माणूस, त्या माणसावरती असे आरोप करायचे. राष्ट्रसेवा दलामध्ये ज्यांनी आयुष्यभर काम केलं, ज्यांच्या 7 पिढ्या वारकरी संप्रदायामध्ये आहेत आणि पारंपरिक कीर्तन, प्रवचन, भजन करणारी माणसं आहेत, ते लोकांना संतांचे खरे विचार सांगतात. अशा लोकांना हे लोक विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारे विधान परिषदेसारख्या सभागृहामध्ये चर्चा करतात आणि त्यांना नक्षलवादी ठरवतात. यावरून सरकारची भूमिका आपल्या लक्षात येते. आज अशाच विचाराच्या, अशाच तत्वाच्या लोकांनी या आमच्या प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती हल्ला केला. हा हल्ला एका स्वच्छ मनाच्या, निरपेक्ष मनाच्या, समाजकार्य करणाऱ्या माणसाच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे पाईक असलेल्या, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पाईक असलेला आणि ते विचार पुढे घेऊन जाणाऱ्या माणसावरती हल्ला झाला. हा त्या माणसावरती हल्ला नाही तर तो हा विचारावरती हल्ला आहे आणि तुमच्या आमच्या सर्वांवरती हल्ला आहे. आपण हा विचार जगतो, आपण हा विचार चालतो, हा विचार आपण बरोबर घेऊन जातो आणि हा बरोबर घेऊन जाणारा विचार त्यांना थांबवायचा आहे. इथं धर्मनिरपेक्ष थांबवायचं आहे, इथं राज्यघटना थांबवायची, इथं संविधान थांबवायची आहे आणि इथं मनुस्मृती आणायची आहे. अशा प्रकारचं नवीन षडयंत्र आहे. या गोष्टीकडे तुम्ही लहान गोष्ट म्हणून बनवू नका. एक दिवस निषेध करून या गोष्टीसाठी थांबू नका. यासाठी तुम्हाला दीर्घकाळ निषेध केला पाहिजे आणि यासाठी संविधानाच्या समर्थनार्थ आपल्याला कायमस्वरूपी लढत राहिलं पाहिजे. इथली जातीय व्यवस्था संपवली पाहिजे, इथली धर्म व्यवस्था थांबवली पाहिजे, इथला माणूस राज्यघटनेच्या विचाराप्रमाणे जगला पाहिजे, धर्मनिरपेक्ष माणूस राहिला पाहिजे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व, एकात्मता, समाजवाद, धर्मनिरपेक्षता या सगळे विचार या देशामध्ये कायमस्वरूपी राहिले पाहिजे. या विचारासाठी आपण लढाई केली पाहिजे. हा प्रवीणदादांवरचा जो हल्ला झालेला आहे हा विचारावरती हल्ला आहे. प्रवीणदादांवरचा हल्ला आहे हा लोकशाहीवरती हल्ला आहे. प्रवीणदादांवरचा जो हल्ला आहे तो स्वातंत्र्यावरती हल्ला आहे आणि अशा प्रकारच्या हल्ला करणाऱ्या विचाराचा, अशा प्रकारच्या हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही सर्वजण जाहीरपणे निषेध करीत आहोत, जाहीरपणे निषेध करीत आहोत. मित्रांनो, काल 13 जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट गावामध्ये इंदापूर तालुक्यातील काही गुंडांनी प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती प्राणघातक हल्ला केला. त्याच्या बातम्या काल पासून टीव्ही चॅनलवरती, फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडियावरती आपण पाहत आहोत, ऐकत आहोत. वर्तमानपत्रामध्ये बातम्या आपण वाचत आहोत. गेल्या
10-12 वर्षापासून भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अघोषित आणीबाणी आहे. विरोधी पक्षाचा विचार, पहिली गोष्ट लोकशाही काय समजून घ्या. लोकशाही म्हणजे एक सत्ताधारी पक्ष असतो आणि विरोधी पक्ष असतात. एक विरोधी पक्ष असेल किंवा अनेक विरोधी पक्ष असतील. सत्ताधाऱ्याचं काम आहे शासन प्रशासन चालवणं. जर काही चुका झाल्या, काही कुणावर अन्याय झाला, कुठं मर्डर झाला, कुठं बलात्कार झाला, कुठं दंगल झाली, तर या संदर्भामध्ये विरोधी पक्षानं विधिमंडळामध्ये किंवा पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये सरकारला जाब विचारायचा. विरोधकाचा प्रश्न असेल, शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील किंवा कुठलेही प्रश्न असतील, विरोधी पक्षाचं काम आहे की त्याच्यावरती सरकारचं उत्तर मागायचं. शिक्षणाचा प्रश्न असेल, याच्यावरती सरकारला उत्तर मागायचं हे विरोधी पक्षाचं काम आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये एक सत्ताधारी पक्ष आहे, एक विरोधी पक्ष आहे. आणि ज्यावेळेस सरकारी पक्षाची भूमिका असते की विरोधी पक्ष नष्ट झाला पाहिजे, विरोधी पक्षाच्या लोकांनी बोललं नाही पाहिजे, विरोधी पक्षाच्या लोकांनी आवाज नाही केला पाहिजे, विरोधी पक्षाने आंदोलन, मोर्चे, धरणे नाही केलं पाहिजे. जे आमच्या बेरोजगारीचे प्रश्न आहेत, जे आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, जे आमच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत, यावर चर्चा नाही झाली पाहिजे. जे आमच्या महापुरुषांच्या इतिहासा संदर्भातले प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा नाही झाली पाहिजे, असं ज्यावेळेस सत्ताधारी पक्षाला वाटतं आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो, हत्या केल्या जातात, मारलं जातं, मारण्याचा प्रयत्न केला जातो, याचा अर्थ आहे की सरकारला लोकशाही मान्य नाही, भाजप आरएसवाल्याला लोकशाही मान्य नाही. जर भाजप आणि आरएसवाल्याला लोकशाही मान्य असती तर त्यांनी ज्या आतापर्यंत हत्या केल्या, अनेक लोकांच्या हत्या झाल्या आतापर्यंत, कलबुर्गी असतील, दाभोळकर असतील, कॉम्रेड रोहित पानसरे असतील, गौरी लंकेश असतील, ह्या अनेक लोकांच्या हत्या या सरकारच्या काळात झाल्या आणि यांच्याच कार्यकर्त्यांनी केल्या. आणि हे कोण असे कोण हिंसक लोक नव्हते, गुंड लोक नव्हते, हे विचार मांडणारे लोक होते, सरकारला प्रश्न विचारणारे लोक होते. त्यांच्या हत्या झाल्या. कालचा हल्ला सुद्धा त्याचाच एक प्रकार होता की प्रवीणदादाची हत्या करायची, त्यांचा आवाज दाबायचा, त्यांचा आवाज दाबला की बाकीच्या कार्यकर्त्याला मारायची गरज नाही किंवा बोलणं करायची गरज नाही. एका मोठ्या नेत्याला संपवला की बाकीचे लोक आपोआपच गप्प बसतात. या उद्देशानं काल प्रवीणदादा गायकवाडांच्यावरती हल्ला झाला. ज्या व्यक्तीनं हल्ला केला त्याचं काय म्हणणं आहे की संभाजी ब्रिगेड नाव हे एकरी आहे, तिथं छत्रपती संभाजी ब्रिगेड असं केलं पाहिजे किंवा धर्मवीर संभाजी ब्रिगेड असं केलं पाहिजे. मी कालही बोललो, आताही काही वक्त्यांनी भूमिका मांडली की नाव संभा असतं, आपण संभाजी म्हणतो, किंवा गाणं आहे तळपली शिरवाची तलवार, तिथे एकरी उल्लेख आहे. आपण पांडुरंगाला, विठ्ठलाला एकरी या नावाने बोलतो. सगळा वारकरी संप्रदाय बरोबर आहे कसं एकरी नावानेच बोलतो, माऊली म्हणतो, ज्ञानबा तुकाराम म्हणतो. म्हणजे ज्ञानेश्वराला ज्ञानबा म्हटलं जातं. चला या हरामखोरला ही भावना कळत नाही लोकांची. बर, संभाजी ब्रिगेडनं छत्रपती संभाजी महाराजांच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेच्या विरोधामध्ये काय कृत्य केलं एकही नाही. उलट जेम्स लेननं किंवा ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी झाली, छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी झाली किंवा महात्मा फुलेंची, बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी केली गेली आणि यांच्याच मालकांनी किंवा अनवरस बापाने, त्या काटेच्या अनवरस बापाने ज्यावेळेस बदनामी केली त्यावेळेस हा गाडीत शिपून बसलेला असेल, काही त्याला बोलला नाही.
प्रशांत कोरडकर असेल, सोलापूरकर असेल, छिंदम असेल, कोश्यारी असेल, कुठल्या खालच्या बाहेर बोलले ते? यावेळेस हा कुठे गेला होता? कुठे लपून बसला होता? कुणाच्या नेत्याच्या घरामध्ये? कुठल्या नेत्यानं त्याला भाजपच्या आरसीच्या त्याला घरी ठेवला होता? एक माहिती झालं मला तुम्हाला. तर त्यावेळेस कुठे गेले होते? या हरामखोरने ह्या आईबरोबर जाऊन बाप्पाची टाळ बनवणाऱ्या काठेनं गेल्या दीड वर्षापूर्वीची घटना आहे. इंदापूर शहरामध्ये छगनभुवांचा कार्यक्रम झाला. ओबीसी परिषद याची भांडणं सरकारनं भाजपवाल्यांनी लावली होती. ओबीसी विरुद्ध मराठा. नंतर जो कार्यक्रम झाला तिथं पडळकर आला. कुठं आला? या काट्याला भेट द्यायला आला. त्यांचाच माणूस, आयसचाच, काट्याचाच माणूस, संभाजी भिडेचाच माणूस, सांगलीचा माणूस तिथं त्या मंडपामध्ये, मराठा बांधवांच्या मंडपामध्ये आंदोलन बसला होता. निळा शर्ट घातला, तुम्ही व्हिडिओ काढा. अजून पोलिसांना त्याचा पत्ता लागलेला नाही. तो माणूस कोण आहे? ज्यानं पडळकरला चप्पल हाणली. दिवसभर तर बसला, पडळकर आला की चप्पल हाणून निघून गेला. बरोबर आहे का? कोण आहे? बरोबर की तो इथला माणूसच नाही. आणि मी ह्या गोष्टी अनेक वेळा सांगितल्या. इंदापूर शहरातच नाही, तालुक्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये मराठा, धनगर, मराठा, ओबीसी दंगली आणि हिंसाचार अनेक लोकांच्या हत्या घडवून आणण्याचा कटाचा एक भाग म्हणून तो तिथं बसला होता आंदोलनाला. पडळकर आले, त्यांच्याच माणसाने चप्पल हाणली. चप्पल हाणल्यावरती त्यांनी चर्चा सुरू केली महाराष्ट्रामध्ये की धनगर नेत्यावर अन्याय झाला, धनगर नेत्यावर अन्याय झाला, आमच्या माणसाला मारलं, चप्पल हाणली. मग आम्ही घोंगडी मोर्चा, कुराड मोर्चा काढू. कुराड मोर्चाची माहिती आम्हाला मिळाल्यावरती आम्ही तत्कालीन ऍडिशनल एसपी काय भोईटे साहेब त्याच्यावर चर्चा केली. तत्कालीन तहसीलदार यांनी इंदापूरला एक मिटिंग घेतली. कारण माझ्याकडे रेकॉर्ड होतं, माझ्याकडे मेसेज मध्ये पोलीस अधिकाऱ्याला पाठवले की दंगल झाली की राहुल मकरला माहिती आहे दंगल होणार आहे. धनगर मराठा किंवा ओबीसी मराठा हे त्याला माहितीच अधिकाऱ्यांना. आणि राहुल मकरला माहिती झाले म्हटल्यावरती सगळ्याला माहित होणार आहे. दंगल नाही झाली पाहिजे म्हणून पोलिसांनी प्रयत्न चालू केले आणि ते प्रकरण थांबवलं. मिटिंग घेऊन ते मिटवलं प्रकरण पोलीस अधिकाऱ्यांनी, प्रशासनानं. त्यांची इच्छा होती ते प्रकरण मिटवायचं, पण ते प्रकरण मिटवलं गेलं. चांगली गोष्ट आहे. इंदापूर शहराला एक कलंक लागला असता आणि त्या मधला हा एक नंबर आरोपी झाला असता, पण पोलिसांनी त्याला कारवाई केली नसती. कारण त्याचा एक दुसरा पुरावा आहे की पोलिसांनी त्याच्यावरती एअरपोर्टला रिव्हॉल्वर, पिस्तूल, मॅगझिन 2, 28 जिवंत कारतूस, बुलेट हे त्याला पकडलं. त्याला विमानतळ हे साधारण ठिकाण नाही. विमानतळाचा सारखी सिक्युरिटी ज्यांनी विमानाने प्रवास केला त्यांना माहिती आहे की तिथली सिक्युरिटी इतकी टाईट असते, इतकी सुरक्षा व्यवस्था कडक असते की किती वेळा चेकिंग होते. तिथं हा गेला. देशाच्या सुरक्षेला धोका होऊ शकतो, इतकी आवश्यकता असते ती सुरक्षिततेची. तिथं हा रिव्हॉल्वर घेऊन जातो, त्याला पकडलं जातं, त्याला अटक केली जाते, पुढे काय होतं काय माहित नाही. म्हणजे ह्याला एका दंगली घडवायला ठेवलं. महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी, धनगर ओबीसी, धनगर मराठा दंगली ठेवलेला ह्याला, किंवा काहीतरी देशविरोधी कृत्य करायला ठेवलेलं आहे सरकारनं,
किंवा बहुजन समाजाच्या लोकांच्या हत्या करायला सरकारने ठेवलेला आहे, हा स्पष्ट अर्थ त्याच्यामधून निघतो. त्याच्यामुळं आमची विनंती आहे, कार्यकर्त्यांना मला सांगणं आहे सगळ्या लोकांना, आता संविधानाचं राज्य आहे, आम्ही न्याय मानणारे लोक आहे, बंधुता मानणारे लोक आहे, आम्ही संविधानाच्या बाहेर जाणार नाही. परंतु सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत नाही पाहिला पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंग आहे, विंचू पिंडेवर बसला देवपूजा चालेना त्याला, तिथं पैजाऱ्याचं काम व्हावे अधमाशी अधम. उद्या वेळ आली, सरकारनं त्यावर कारवाई नाही केली आणि हा वळू, हा नामर्थ हितला, हा हरामखोर जर पुन्हा असं काय कृत्य करायला लागला तर कार्यकर्ते त्याला सोडणार नाहीत, त्याला कार्यकर्ते सोडणार नाहीत. तिथल्या तिथंच त्याचं उत्तर त्याला त्या प्रोपोर्शनेट, तो जर मारायला असेल त्याला मारलं जाईल, त्याला जर चापट मारला असेल त्याला चापट मारलं जाईल, तो हत्या करायला लागला असेल त्याची हत्या होईल लोकांच्याकडून. कारण स्वतःच्या सुरक्षितेचा अधिकार कायद्यानं आम्हाला दिलेला आहे. आम्हाला प्रत्येक नागरिकाला स्वसंरक्षणाचा अधिकार दिलेला आहे आणि तो जर आमच्या हत्या करायचा असेल तर त्यालाही सुट्टी नाही. त्याच्यामुळं आता विधिमंडळ, आता सुरेंद्राचं माझं बोलणं झालं 5-10 मिनिटापूर्वी, दादांना पोलिसांनी अकलूजमध्ये अटकावून ठेवलेला आहे. पोलीस बंदोबस्त झाल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. दुसरी एक अडचण आहे दादांची, विधिमंडळामध्ये ह्या प्रश्नावरती गोंधळ सर्व आहे. विरोधी पक्षाचे जे काही आपले आमदार आहेत 40-50, त्यांनी विधिमंडळामध्ये प्रश्न विचारतायत, गोंधळ सुरू आहे ह्या प्रश्नावरती आणि प्रवीणदादांना कंटिन्यू त्या आमदारांच्या तिथल्या सगळ्या नेत्यांच्या विरोधी पक्षाच्या संपर्कात राहावं लागतं. दादा मला म्हणले की मला यावेळेस मी क्षमा मागतो, की दिलगिरी व्यक्त करतो, मला कंटिन्यू त्याच्या संपर्कात राहावं लागत आहे, त्याच्यामुळे मला आता येता येणार नाही. या संध्याकाळी किंवा उद्या किंवा मला पोलिसांनी परवानगी दिली की मी इथं इंदापूरला येतो. तर आजचा जो त्यांच्या सत्कारचा कार्यक्रम आहे आपण स्थगित करत आहोत आणि सरकारला त्या हल्ल्याचा निषेध करून, जाहीर निषेध करून सरकारकडे आम्ही अशी मागणी करत आहोत की याच्यावरती मुख्यानुसार कारवाई करावी किंवा नवीन जो कायदा आणलाय पहिला याला वापर करावा. तुझं म्हणतोय ना ते टीव्हीवाले, मीडियावाले, सकाळी मी एका मीडियावाला सांगितलं चुकीच्या लोकांना प्रोजेक्ट करू नका, चुकीच्या लोकांना समर्थन करू नका, गुंडांना समर्थन करू नका, नाहीतर तुमचे सत्कार मीडियावाले करावे लागतील. मीडिया सांगितलं मगाशी हेही सांगितलं की मगाशी मी हेही सांगितलं की मीडियावाले सांगतात की शिवभक्त काटेनं हल्ला केला, शिवभक्तीनं काटेनं काळ फासलं, म्हणजे परिणाम काय शिवभक्त नाहीत का? म्हणजे एक मीडिया त्याला शिवभक्त दाखवायचा प्रयत्न करतोय. जो डुक्कर छाप आहे त्याला शिवभक्त म्हणलं जातंय. तर माझी मीडियालाही विनंती आहे की कुठल्याही गुंड प्रवृत्ती समर्थन करू नये. उद्या आमच्याकडनं चूक झाली, आमच्याकडनं कायदा सुव्यवस्था बिघडलं तरी आमच्यावर तुम्ही टीका केली पाहिजे, आमचेही कान धरले पाहिजेत. ही लोकशाही आहे, ही विचारांची लढाई आहे. तर या लढाईमध्ये मीडियाचा सुद्धा सहभाग असावा अशी आमची मीडियाला विनंती आहे. चुकीच्या माणसाला समर्थन करू नका. त्या लोकांचा बंदोबस्त सरकारने करावा, कायदेशीर कारवाई करावी, मोकोका लावावा, एवढ्या ठिकाणी बोलतो. आणि विंदाच्या कार्यक्रमाचा कार्यक्रम आपण स्थगित करत आहोत. ते थोड्यात 1-2-3 तासातच आपल्याला वेळ देतील, काही संध्याकाळी येतील किंवा उद्या सकाळी येतील. इथंच मी येताना उद्या व्यापारी संघटनेला विनंती केली आहे, आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा वेळ देतो की हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापारी बांधवांनी
स्वयंस्फूर्तीनं बंद पाळावा, कारण हा हल्ला संविधानावरला हल्ला आहे, हा फुले शाहू चळवळीवरला हल्ला आहे, हा आमच्या स्वतःवरला हल्ला आहे. आणि जे दोन कार्यकर्ते आहेत त्यांनी जे आता निवेदनावर सह्या केल्या, पण ते निवेदन द्यायला आपण पोलिसला कुठं कुठं